काही ऑक्सिजन देत नाही, झाडं ऑक्सिजन देतात, एवढं तरी नितेश राणे यांना. अहो ठीक आहे ना, मुद्दा तुम्ही जिथे झाडांचा आणि बकऱ्यांचा असला तरी पण तो प्राणी नाही आहे का? आणि त्या निमित्ताने जे काही रक्त वाहून जातं सगळीकडे, काही असंख्य म्हणजे मोठ्या सगळ्या सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये आपल्याला रक्त वाहताना दिसतं बकरी ईदच्या काळात. मग तेव्हा हे पर्यावरणप्रेमी कुठे असतात एवढाच माझा साधा प्रश्न आहे. प्राणीप्रेमी कुठे असतात एवढाच साधा प्रश्न आहे. कोण ऑक्सिजन देतं नाही देतं हा वेगळा मुद्दा आहे. तुम्ही मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करू नका असं मी विजय वडेट्टीवार कदाचित विसरले असतील. ते पहिले काँग्रेसचे नेते होण्याच्या अगोदर पहिले हिंदू आहेत आणि हिंदूंच्या दृष्टिकोनातून आपल्या धर्माच्याच कुठल्या तरी मोठ्या असं महाकुंभ होत असेल किंवा आपल्या सणासुदीच्या टायमालाच असे प्रश्न विचारले जातात. मग अन्य धर्माच्या टायमाला हे गप्प का? एवढा साधा प्रश्न विचारलाय मी, त्याच्यामध्ये चूक काय? संजय शिरसाट यांनी सुद्धा तुमच्या वक्तव्यावरती टीका त्यांनी केली आहे की कुठेतरी नितेश राणे हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जो आहे तो नितेश राणे करतायत. मुळात झाड वृक्ष तोडण्याचा हा मुद्दा पर्यावरणाशी निगडीत आहे, कुठेतरी त्याला हिंदुत्वाचा नाही. पण वृक्षतोड कशाला केली जाते? मूळ मुद्दा काय आहे? कुंभमेळा तिथे होतोय, बरोबर आहे ना? त्यासाठी साधुग्रामसाठी ती जागा उपलब्ध केली जाते. मूळ मुद्दा कुंभमेळ्याचा आहे. मग हाच प्रश्न अन्य धर्माच्या वेळी का विचारला जात नाही? एवढाच साधा प्रश्न आहे. झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना, पण ज्या कारणासाठी झाड तोडलं जात आहे, ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे, हिंदू सणांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे, त्याच्यावरच प्रश्न मी विचारतोय. विचारणं चूक आहे का? आपल्या इथे एवढा मोठा कुंभमेळा होतोय, त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे, काही लोकांना त्याची अलर्जी झालेली दिसते, म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे. भाजपला या निमित्तानेच टार्गेट केलं जातं का? ज्या पद्धतीने काल अजित पवारांनी ट्विट केलं आणि सयाजी शिंदेच्या पाठीशी ते उभे राहिले आणि आज संजय शिरसाट जे तुमच्या शिवसेनेचे मंत्री आहेत. अहो पण इथे भाजप किंवा राष्ट्रवादी हा विषय नाही ना. एक हिंदू म्हणून बोलणं काय चूक आहे ना याच्यामध्ये? भाजप आणि राष्ट्रवादीचा विषयच नाहीये. कुंभमेळा हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे का? ते हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे. मग हिंदू समाजाचा असेल आणि त्याच्यावरच विविध पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील, अचानक प्रेम निर्माण होत असेल, असंच अचानक झाडांना मिठी मारण्याचा कार्यक्रम होत असेल, तर मग प्रश्नचिन्ह विचारायचं नाही का की अन्य धर्माच्या वेळी का हा प्रश्न विचारला जात नाही? का बकऱ्या का तुम्ही कापताय तेवढं? मग त्याच्यामुळे जे काही पर्यावरणाची हानी होते, प्राण्याला तर होतच, पर्यावरणाला पण हानी होते ना. किती तुम्ही स्टोऱ्या चालवता ना, पाणी रक्ताचं पाणी वाहून जातं, तेव्हा काय नाही प्रश्न विचारत? तेव्हा हे कुठे लपले असतात, कुठल्या झाडावर चढलेले असतात? अनेकांकडनं अशी टीका होते की आता ही झाडं तोडली जातील आणि नंतर ही जागा कुठल्या ना कुठल्या बिल्डरच्या घशात घातली जाईल आणि त्यासाठी म्हणून ही पूर्वतयारी. कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजासाठी होणारा एवढा मोठा कार्यक्रम त्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम कुठलाच नाही. हिंदू समाजासाठी होणारा तो कुंभमेळा आहे. आता कुठे तो बिल्डरांना जागा देणं, कुठे काय देणं? अहो आपल्या एवढा मोठ्या हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा, तर त्यावर मुद्दामून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे, मुद्दामून त्याची बदनामी करायची. म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला. सर्व धर्म समभाव आहे ना. तुमची हिंमत आहे ना, बोलून दाखवा ना बकरी ईदच्या टायमाला. बोला चला, त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि मला हम नाही काटणे देंगे दाखवा ना. कुठे कुठे कोयते चालतील मग दिसतील, वस्त्रे कसे चालतील दिसतील. मग ही सगळी हिंमत, हे सगळे प्रश्नचिन्ह, हे सगळी आंदोलनं फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात? हा साधा प्रश्न हे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, पण एक हिंदू म्हणून मी विचारतोय.